नमस्कार मंडळी, दक्ष 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शनीच्या 3.5 पीठांपैकी मुख्य आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र राक्षस भवन येथील शनी देवस्थानचे विशेष महत्त्व. पण त्याआधी आपल्या दक्ष 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग जाणून घेऊया शनी महाराजांच्या श्री क्षेत्र राक्षस भवन येथील शनीचे विशेष महत्त्व आणि दर्शन. नीलांजन समाभासम वरविपुत्रमिमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम. आज दिनांक 30/11/2024 वार शनिवार या रोजी शनी अमावस्या आलेले आहे. हे जे शनीचं पीठ आहे, जे काय आपण जे शनीचे 3.5 पीठ म्हणतो, त्यापैकी प्रथम क्रमांकाचं पीठ आहे राक्षस भवन. नंबर 2 ला आहे उज्जैन, नंबर 3 ला आहे नस्तनपूर आणि बीड मध्ये ज्याला म्हणजे चंपोजी नगर या सुद्धा नावाने ओळखलं जातं, त्या बीड मध्ये अर्धपीठ आहे. तर ह्या ठिकाणची स्थापना म्हणजे प्रभू रामचंद्राच्या हाताने ह्या ठिकाणी शनीची स्थापना झालेली आहे. रामाला ज्यावेळेस म्हणजे चालू नावानं तुळरास होती, जन्म नावानं कर्करास होती, तर त्यांच्या आईने काही त्यांना शाप दिला की तू म्हणजे 14 वर्ष वनवासाला जा म्हणून. तर रामांचे गुरु होते वशिष्ठ. त्यांना त्यांच्या गुरुला प्रश्न विचारला वशिष्ठांना की मी तर म्हणे राजपुत्र आहे म्हणे, माझ्याकडे सगळे म्हणे धने व भवे संतती संपत्ती सगळे म्हणे, तरी सुद्धा माझ्या वाट्याला वनवास का आला म्हणून. तर वशिष्ठाने सांगितलं की तुझ्या कुंडलीमध्ये 7.5 चालू आहे, तर 7.5चा म्हणजे त्रास कमी होण्यासाठी तू 14 वर्ष वनवासाला जा म्हणून. तर गुरुच्या आज्ञेमुळं आणि आई तर समजा म्हणजे काही हट्टाला पेटली होती की रामाला वनवासाला पाठवून देईल आणि भारताला सगळं राज्य देऊन टाकेन म्हणून. तर आईच्या हट्टामुळे आणि गुरुच्या आज्ञेमुळं रामानं 14 वर्ष वनवासा स्वीकारला. तर वनवासाला निघाले असताना त्यांच्या वडिलांना म्हणजे दशरथ राजानं राम राम करून प्राण सोडून दिले. पुढे गेले, सीतेचं हरण झालं. लव आणि कुशेचं प्रेम काही त्यांना काही रामचंद्राला मिळालं नाही. स्वतः वनामध्ये हिंडत असताना स्वतः रामचंद्र ह्या म्हणजे राक्षस भवन या ठिकाणी नगरीमध्ये आले. इथं येऊन त्यांना शनीची मूर्ती स्थापना केली. स्थापना केल्यानंतर शनी महाराज रामाला प्रसन्न झाले. म्हणे माग म्हणे वर माग का मागायचं, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तर रामानं शनीकडून वचन मागून घेतलं, जो कोणी जात क्या तुमच्या भूमीमध्ये काही कर्म करण, विशेष म्हणजे अभिषेक असन, शनी शांती असन किंवा शनी तेल अर्पण करेन किंवा शनीचा अभिषेक करेन, तर त्या जातकाला शनीच्या 7.5 पासून त्रासापासून म्हणजे तू म्हणजे काहीतरी म्हणजे कमी व्हायला पाहिजे असं रामानं शनीकडून वचन घेतले. शनी महाराज म्हणाले तथास्तु. पण घातला. पण काय ज्याच्या म्हणजे आणि गर्व आणि अभिमान असेल त्याचा मी नाश करेन, अशी ही शनीची ह्या ठिकाणी शनीची मूर्ती स्थापन झालेली आहे. नंतर जे आपण समज नवग्रह म्हणतो, तर म्हणजे नवग्रहाचं भारतापैकी नंबर 1चं स्थान आहे राक्षस भवन. या ठिकाणी शनीची मूर्ती बाजूला काळ आणि वेळा आणि पलीकडची जी बाजूला सेपरेट मूर्ती आहे ते शनीचे गुरु बृहस्पती गुरु महाराज. अलीकडे महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी बुध आणि शुक्र आणि सूर्य आणि चंद्र प्रत्यक्ष अशी ही शनीची म्हणजे नवग्रहांचं स्थापन आहे. 3.5 पीठापैकी नंबर 1चं हे स्थान आहे. आणि आज जी हा मूळ दंडकारण्याचा प्रदेश आहे. पूर्वी इथं लोकवस्ती नव्हती, त्यावेळेस गोदा प्रदक्षिणासाठी भाविक भक्त लांब लांबून येत होते. तिथं वातापी आणि इलवल नावाचे 2 राक्षस राहत होते. त्या राक्षसांनी ब्राह्मणाचं रूप धारण करून आलेल्या लोकांना भोजनासाठी निमंत्रित करून घरी न्यायचे स्वतःच्या आश्रमामध्ये. तिथे गेल्याच्या नंतर त्या आलेल्या भक्त लोकांनी जेवण केल्याच्या नंतर एका इलवाला नावाच्या राक्षसानं वातापी बाहेर ये म्हणून आवाज दिल्याच्या नंतर वातापी राक्षसानं स्वतःचं रूप धारण करून अन्नमय होऊन पोटात गेलेल्या वातापीनं स्वतःचं रूप धारण करून पोट फाडून भक्त लोकांचे बाहेर यायचे. असा खूप काळ हा क्रम चालल्याच्या नंतर एक वेळेस अगस्त्य ऋषी त्यांच्या शिष्यासह आले. त्यांच्या पण कानावर ही गोष्ट गेलीच होती. इथं आल्याच्या नंतर त्यांच्यावर पण तो प्रसंग आला की 2 जण ब्राह्मणाचं रूप धारण करून आले. इथं आल्याच्या नंतर त्यांना भोजनाला आमंत्रित केलं. अगस्त्य ऋषीने त्यांचं भोजनाचं निमंत्रण पण स्वीकारलं. त्यांच्या आश्रमात घरी गेल्याच्या नंतर त्यांना ठरल्याप्रमाणे तो कार्यक्रम जेवणाचा झाला आणि अगस्त्य ऋषीने पूर्ण सगळ्या आपल्या शिष्यांना मंत्रून पाणी पोटावरून फिरवायचं सांगितलं. त्यावेळेस वातापी नावाचा राक्षस मधीच जळून भस्म झाला. ठराविक काळापर्यंत इलवालांनी वाट पाहून आवाज द्यायला सुरुवात केली, पण तो काही बाहेर पोट फाडून आला नाही. त्यावेळेस इलवालाच्या लक्षात आलं की आजचा प्रसंग थोडा गंभीर आहे, म्हणून त्याने इथून पळ काढलं. वायुमार्गाने पळत असताना अगस्त्य ऋषीने पण वायुमार्गाने त्याचा पाठलाग करीत समुद्र तीरावर दोघे पोहोचले. इलवालानं
समुद्राचा आश्रय घेऊन समुद्राच्या मध्ये लपले. त्यावेळेस समुद्राची प्रार्थना केली अगस्त्य ऋषींनी की माझा शत्रू तुझ्या आश्रयाला आलेला आहे, माझा शत्रू तू परत दे. त्यावेळेस समुद्राला पण गर्व झाला नाही, म्हणजे असं धर्माच्या विरुद्ध होते म्हणले, कारण माझ्या तो आश्रयाला आलेला आहे, मला शरण आलेला आहे, तुम्ही जर तुम्हाला तुम्ही त्यांचा वध करता. अगस्त्य ऋषीने एक आचमन करून पूर्ण समुद्र भाषण केल्याच्या नंतर मधले पूर्ण जीवजंतू ज्यावेळेस पाण्यावरून तरफडायला लागले त्यावेळेस समुद्र शरण अगस्त्य ऋषीने आला आणि प्रार्थना केली की मला तुम्ही बाहेर सोडा, हे बाकीचे प्राणी जर मेले तर मला हे हत्येचं पाप लागेल, हा तुमचा शत्रू तुमच्या स्वाधीन मी करतो. त्यावेळेस अगस्त्य ऋषीने लघुशंकेच्या द्वारे समुद्र परत वापस सोडला आणि तिथं वातापीचा वध करून परत इथं आले. ज्यावेळेस ते इथं आले होते त्यावेळेस हे वातापी आणि इल्वालाला 7.5 विपरीत शनी महाराजाला त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि या दोघांचा वध माझ्या हातानं हो असा वर मागितला होता. त्या कारणानं परत त्यांना इथं यावं लागलं शनी महाराजाचं परत हे करण्यासाठी. त्यावेळेस शनी महाराज प्रसन्न झाले, काय वर मागायचं तर मागा म्हणले. ते म्हणले मला काही नको, तुम्ही इथं तुमच्या रूपानं इथं स्थिर राहा. ज्या लोकांना तुमचा 7.5चा त्रास होईल, ज्यांना कोणाला तुमची 7.5 लागेल, त्यावेळेस जे भक्त लोक इथं येऊन तुमचं दर्शन करतील, पूजा करतील, तेलाचा अभिषेक करतील, त्यावेळेस त्यांचा 7.5चा त्रास कमी होऊ द्या असं वरदान अगस्त्य ऋषीने शनी महाराजाकडून घेतलं. त्यावेळेस पासून हे शनी महाराजाचं मंदिर येथे आहे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासात असताना अशी एक कथा आहे की त्यांना ते वालुकामय मूर्ती करून त्यांच्या हातची ही स्थापना आहे. पुढे पांडव वनवासात असताना पांडव पण भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून आले, तर राक्षसापासून रक्षण झालं म्हणून या गावाचं रक्षभुवन मूळ नाव आहे, पण अपभ्रंशाने राक्षसभुवन झालेलं आहे. आता शनिवारी अमावास्या आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या बाहेरून पण पुष्कळशी लोक येतात, दिवसभर गर्दी राहते, असं सगळे इथली आख्यायिका आहे. पण ह्या राक्षस भुवन हे देशातलं प्रथम पीठ असल्यामुळे येणारे जे भाविक आहे हे प्रत्येक राज्यातून येणारे मोठ्या संख्येने भाविक असतात. म्हणजे जास्त संख्या असते आंध्र प्रदेशची असते आणि आता जे रस्त्याचे कामं झालेत त्यामुळे आता जास्त लोकसंख्या वाढली, दररोजचीच वाढलेली. आणि शनी अमावस्या निमित्त इतकी गर्दी असते की यांना जायला 2 मार्ग पाहिजेत, पण एका मार्ग असल्यामुळे ट्रॉफिक बी भरपूर होते आणि भाविकांचे थोडे हाल होते पार्किंगची व्यवस्थेमध्ये. तर येणाऱ्या काळामध्ये ही सुविधा व्हायला गरजेचं पाहिजे की पार्किंग आणि दुसरा मार्ग एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी अत्यावश्यक आहे. अजून या राज्यात नीलांजन समाभासम वरविपुत्रम महागर्जम छाया मार्तंड संभूतम तन्न मामी शनेश्वरम.